नमस्कार मित्रांनो. आज आमच्या वर्गात अभ्यासाची पुस्तकं थोडी बाजूला होती आणि सगळीकडे नुसती चवीची आणि आनंदाची चर्चा होती. कारण आज आम्ही वर्गात मिळून बनवली चटपटीत भेळ. मजा तर तेव्हाच सुरू झाली जेव्हा मुलांनी आपल्या दप्तरातून वही पेनासोबतच भेळचे साहित्य बाहेर काढले. कोणी घरून कुरकुरीत चुरमुरे आणले होते, कोणी तिखट गोड चटणी, तर कोणी कांदा आणि टोमॅटो. मी सुद्धा शिक्षकाच्या नात्याने थोडी मदत म्हणून काही साहित्य सोबत नेले होते. कांदा कापताना डोळ्यातून पाण्याची धार सुरू झाली म्हणून मी गॉगल घातला. पूर्ण कांदा कापून होईपर्यंत मुलांनी टोमॅटो कापून ठेवले. सगळ्यांनी म्हणून जेव्हा तो मोठा भेळची टोपली तयार केला तेव्हा त्या मिश्रणाचा सुगंधच इतका छान होता की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. आम्ही एक टीम म्हणून काम केलं. कोणी लिंबू पिळलं, कोणी मसाला टाकला, कोणी टोमॅटो सॉस टाकला, तर कोणी सगळं नीट मिक्स केलं. भेळ तयार झाल्यावर आम्ही ती प्लास्टिकच्या ताटात नाही तर पारंपरिक कागदी कोन्समध्ये भरून खाल्ली. त्या कागदी कोनमधील भेळची चव हॉटेलपेक्षाही भारी होती. आणि नुसती भेळ खाऊन आम्ही थांबलो नाही, तर शेवटी थंडगार लिंबू सरबत पिऊन या छोट्याशा पार्टीची सांगता केली. खूप दिवसांनी वर्गात असा एकोपा आणि आनंद पाहायला मिळाला. मुलांनी फक्त भेळ बनवायला शिकले नाही, तर एकमेकांना मदत कशी करायची आणि एकत्र आनंद कसा वाटून घ्यायचा हे आज अनुभवलं. हा दिवस आमच्या सगळ्यांच्या कायम लक्षात राहील.